नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसला लाईक कमेंट असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे, उत्पादन खर्च निघत नाही, अशीच कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला सध्या तरी भेटतो आहे। अशी जर सध्याची परिस्थिती पाहिली, जर अशी सध्याची स्थिती जर राहिली तर येणारे दिवस फार बिकटीचे आहे। 2 पैसे मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल कांद्याला भाव भेटतोय। अशी परिस्थिती जर राहिली तर येणारे दिवस फार बिकटीचे राहतात। त्यामुळे या ठिकाणी वारंवार शेतकऱ्यांना या ठिकाणी 2 पैसे मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देत नाही, ही परिस्थिती आहे। आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आणि 2 पैसे मिळावं, कारण की कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे आणि उत्पादन खर्च पाहता तो भाव काहीच नाही। उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या कांद्याला आज रोजी 24-25 रुपये आहे, परंतु या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांच्या कांद्याला 700, 800, 100 रुपयापासून भाव भेटतो आहे। आणि कितीक या ठिकाणी भाव भेटत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। आणि अशी परिस्थिती जर राहिली तर येणारा दिवस फार बिकटीचे आहे। तर धन्यवाद मित्रांनो, माझ्या व्हिडिओ माहितीपूर्ण कांद्याबद्दल अपडेट तोपर्यंत थांबतोय। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूया पुढे, तोपर्यंत जे महाराष्ट्र जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।